आज आपण इथे आमरस करणार आहोत। इथे मी जे काही आंबे घेतलेले आहेत ते हापूस आंबे आहेत। तर ते अशा प्रकारे मी इथे स्वच्छ धुवून त्याचे जे काही देठ आहेत ते मी पूर्णपणे काढून घेतलेले आहे। जवळजवळ 1 वाटी इतकं काय घेतलेलं आहे तर दूध घेतलेलं आहे, सायसकट थंड दूध घेतलेलं आहे। तसेच 1 वाटी मी काय घेतलेलं आहे तर पूर्णपणे साखर घेतलेली आहे। जे काही आपला आंबा आहे तो मस्तपैकी असा दाबून घ्यायचा। हा असा मस्तपैकी आपण काय करायचं तर पूर्णपणे दाबून पिळून त्याचा आता मस्तपैकी ह्याच्यात असा रस काढून घ्यायचा। ज्या साली आहेत त्या अशा मी उलट्या करून घेतलेल्या आहेत। ती कुळी आहे ती देखील आपण काय करायची आहे अशा प्रकारे पिळून घ्यायची आहे। तर अशा प्रकारे इथे मी रस काढून घेतलेला आहे। आणि जो काही रस आहे तो अशा प्रकारे पुन्हा एकदा सालीचा आणि कुळीचा आहे तो काढून टाकायचा आहे। तर इथे तुम्ही बघत आहात मी राहिलेल्या सालींचा आणि जो काही कुळी होती त्याचा गर मी इथे काढून घेतलेला आहे थोडंसं पाणी वापरून। आता हे मी पुन्हा आपल्या ह्या मिश्रणात ओतते। मी पूर्णपणे काय केलेलं आहे गर पूर्णपणे मी काढून घेतलेला आहे। आता याच्यामध्ये मी काय करणार आहे 1 टीस्पून इतकं जे काही माझं वेलची पावडर आहे ती मी ह्याच्यामध्ये ऍड करणार आहे। तसेच वेलची पावडर मी 1 टीस्पून ऍड केल्यानंतर 1 टीस्पून इतकी जी काही सुंठ पावडर आहे ती मी ऍड करत आहे। तर याच्याने काय होत असतं सुंठेनी जे काही आमरस आहे तो बाधत नाही आणि तो अजून बाधू नये याकरिता मी काय करते याच्यामध्ये आता जे काही मी सायसकट दूध घेतलेलं आहे तर ते मी याच्यामध्ये ओतते। जेवढं काही माझी साखर होती ती मी याच्यामध्ये आता ओतत आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार साखर कमी जास्त करू शकता। तर रवीनं आता जे काही आपलं मिश्रण आहे ते घोटून घ्यायचं व्यवस्थित। ते आमरस आपल्याला बाधू नये किंवा त्याला एक दाटसरपणा यावा म्हणून सायसकट दूध वापरायचं।